अनेक सणावारांना किंवा आधीमध्ये आपण भजी बनवत असतो, त्यात कांदा भजी असो किंवा पालक भजी. तर आज या ठिकाणी आपण बटाटा भजी बनवणार आहोत. ही बटाटा भजी पाहता तर मस्त टम्म फुगलेली आहे. बरी ही भजी बनवत असताना आपण सोडा, तांदळाचं पीठ असं काहीही वापरलेलं नाही, तरी सुद्धा तासभर ही बटाटा भजी छान टम्म फुगलेलीच राहतात. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. बटाटा भजी बनवण्यासाठी साधारणपणे मध्यम आकाराचा एक मोठा बटाटा मी घेतलेला आहे. एकच बटाट्याची आपण या ठिकाणी भजी बनवणार आहोत. सुरुवातीला या बटाट्याची सर्व वरील साल काढून घ्यायचं आहे. आता हा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि आपल्याला या बटाट्याचे स्लाइस करून घ्यायचे आहे. हे स्लाइस खूप पातळ किंवा जाड नाही ठेवायचे, तर मध्यम स्वरूपाचे ठेवायचे, म्हणजे भजी खाताना छान लागतात. बटाट्याची केलेले काप लगेचच आपल्याला पाण्यात घालायचे आहे, कारण हवेच्या संपर्कात आले की ते लगेच काळे पडतात. म्हणून स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा हे बटाट्याचे काप आपल्याला धुवून काढायचे आणि स्वच्छ पाण्यामध्ये हे आपल्याला असेच बुडवून ठेवायचे आहेत. आता त्यानंतर भजी बनवण्याचं बॅटर बनवून घेऊ. या ठिकाणी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. चाळणीने चाळल्यामुळं हे बेसन पीठ हलकं फुलकं होतं. हेच प्रमाण वापरून तुम्ही कमी अधिक भजी बनवू शकता. आता या ठिकाणी बेसन पीठ चाळून झालेलं आहे. यामध्ये काही कोरडे जिन्नस घालणार आहोत. सुरुवातीला ओवा हातावर चांगला क्रश करून घ्यायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि चवीनुसारच लाल मिरची पावडर. बेसन पिठाचा पदार्थ बनवतो म्हणून चिमूटभर हिंग. हे सर्व कोरडे जिन्नस चमच्याच्या साहाय्याने छान हलवून घ्यायचे आणि जसं पाणी लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. पीठ जेवढं घेतलं त्याच्या पाऊण वाटी आपल्याला पाणी लागतं. या पिठामध्ये एकदम पाणी न घालता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे. हाताने फेटल्यामुळे हे पीठ छान हलकं फुलकं होतं आणि यामध्ये आपल्याला सोडा, इनो किंवा तांदळाचं पीठ घालायची अजिबात गरज पडत नाही. सुरुवातीचं पीठ पाहताल कसं होतं आणि नंतर फेटल्यानंतर त्याचा हलकासा रंग बदलतो. भजी टम्म फुगण्याची आणि कुरकुरीत होण्याचं सिक्रेट कारण म्हणजे पीठ छान फेटून घेणं. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 टेबलस्पून इतकं तेल घालणार आहोत. पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तेल पिठामध्ये छान मिक्स होतं. बऱ्याच वेळा भजी टम्म फुगण्यासाठी आपण सोड्याचा वापर करतो, त्यानंतर कुरकुरीत होण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करतो. पण हे जिन्नस वापरण्यापेक्षा ही पद्धत वापरली ना तर भजी जास्त प्रमाणात खाल्ली जातात. 1-3-4 मिनटं हे पीठ छान फेटून घेतलं की मस्त हलकं फुलकं तयार होतं आणि भजी छान टम्म फुगली जातात. बटाट्याचे केलेले काप आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे याचं एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते चाळणीमधून निथळून जातं. हवं तर तुम्ही हे काप एखाद्या कॉटनच्या कपड्यावर सुद्धा पसरून ठेवू शकता, पण कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने 1-2 मिनटं चाळणीत ठेवली ना की पाणी पूर्णतः निथळून जातं. आता भजी बनवण्यासाठी केलेलं बॅटर थोडंसं घट्टसर झालं म्हणून 1-2 टेबलस्पून मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे. बॅटर बनवत असताना ते कशा पद्धतीने बनवायचं तर चमच्यावर बोटाने रेघ मारून बघायचं. असं हलकं फुलकं बॅटर आपल्याला भजी बनवण्यासाठी लागतं. भजी बनवताना खूप घट्टसर किंवा खूपच पातळ बॅटर बनवायचं नाही. घट्ट बनवलं तर ती भजी कडक होतात आणि खूप पातळ बनवलं तर भजी टम्म फुगत नाही. भजी बनवण्यासाठी तेल कडकडीत गरम न करता मध्यम स्वरूपाचं ठेवायचं, म्हणजे भजी तेलकट होत नाही. भजी तेलामध्ये सोडली की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. खूप लो ठेवली तर भजी तेलकट होतात आणि हाय ठेवली तर मधली कच्ची राहतात. कढईमध्ये जेवढी भजी बसतात तेवढीच आपल्याला भजी सोडायची आहेत. भजी सोडत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची. तर या ठिकाणी पहिली बॅच आपली छान तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बॅच तळून घेणार आहोत. भजी तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम सतत कमी जास्त करावी लागते. भजी तेलात सोडल्यानंतर 1-2 मिनिटांनी एक बाजू छान तळून झाली की दुसऱ्या बाजूने भजी उलटी करायची. चमच्याची किंवा झाऱ्याच्या साहाय्याने दोन्ही बाजूने ही भजी छान तळली जातात. भजी तळत असताना खूप वेळा उलटी पलटी करायची नाही, कारण ती तेलकट होऊ शकतात. तर या ठिकाणी आपली दोन्ही बॅचेस छान तळून झालेल्या आहेत आणि भजी जर पाहताल तर छान मस्त टम्म फुगतात आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर या ठिकाणी एका बटाट्यापासून भरपूर साऱ्या प्रमाणात भजी तयार झालेले आहे. अगदी संपूर्ण कुटुंबाला जरी म्हटलं ना तरीसुद्धा पुरेल. एक भजी या ठिकाणी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मस्त टम्म फुगलेले आहेत आणि यामधील बटाटा सुद्धा छान प्रकारे शिजला जातो. आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.